जो अशोक आहे, जो नांदगावमध्ये गेटच्या बाहेर राहतो, तो म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. कारण की स्वतः 10-10 रुपये जमा करतो आणि त्या 10 रुपयाची जर भेळ घेतली तर त्याच्याजवळ इतके म्हणजे ती भेळ जेव्हा तो टाकतो तर हजारो कावळे त्याच्याजवळ येतात. आणि आता सध्या जे पितृपक्ष चालू आहे, आपण किती बी कावळ्यांना नैवेद्य ठेवला तर गावात एक बी कावळा भेटत नाही. पण लोक गेट जवळ त्याच्या जवळ जातात नैवेद्य ठेवायला, कारण अशोक जवळ इतके कावळे बसलेले असतात की माणुसकीचं दर्शन तो स्वतः करून देतो. असं आहे ना, मग आपण इकडे तिकडे कावडे जांभळतो, नाही भेटत आहे. शेवट गेटवरच जावं लागतं. त्याच्यामुळे आपलं पितृदोष जातोय ना. तो कावड्यांना हे टाकतो म्हणून आपलं पण काहीतरी हे होतंय.